1915 ते 1947 मध्ये महात्मा गांधीजींनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केली। त्या आंदोलनामध्ये विशेषतः वंदे मातरम हे गीत खऱ्या अर्थानं एक भारतीय राष्ट्रगीत म्हणून पुढे आलेलं दिसतं। 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशासाठी राष्ट्रगीत कोणती निवडावीत हा प्रश्न पुढे आला। त्यावेळी जनगण मन आणि वंदे मातरम ही दोन राष्ट्रीय गीतं म्हणून पुढे आली आणि 24 जानेवारी 1950 मध्ये भारतीय संविधान सभेने या गीताला राष्ट्रीय गीताची मान्यता दिली। मित्रहो, भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास 80 वर्ष होत आलेली आहेत आणि संविधान आपल्याला मिळून जवळपास 75 वर्ष उलटून गेली आहेत। आता 2025 साल आहे। स्वातंत्र्यानंतर देशाने आपल्या खूप मोठी प्रगती केलेली आहे, तरी सुद्धा देशापुढे वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं असलेली आपल्याला दिसतात। तर वंदे मातरम आणि राष्ट्रगीत हे केवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आपल्या तोंडातून न उच्चारता शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रोमामध्ये तुमच्या मनामध्ये या देशाच्या स्वातंत्र्याची भावना निर्माण व्हावी आणि आपल्या मातृभूमीला भारत मातेला वंदन या गीतातून आपण करत असतो। या संपूर्ण गीतामधून देशाची सुजलाम सुफलामता, देशाचं एकूण विविधता संस्कृती या गीतातून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी घेतलेली आपल्याला दिसते आणि म्हणून या देशाला जगामध्ये एक वेगळं स्थान आणि महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं। आज 150 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 1875-76 ते पुन्हा 1950 पर्यंत 75 वर्ष पूर्ण झाली आणि आता 1950 नंतर आज 2025 ला पुन्हा 75 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 150 वर्षांचा या गीताचा काळ आहे। आपण आपल्या मनामध्ये निश्चितपणे आपलं आयुष्य जगत असणाऱ्या देशावर प्रेम करावं। या देशानं संविधानानं राज्यघटनेत दिले जे मूलतत्व आहेत ते आपण अंगीकारावेत आणि समाजामध्ये समानतेची वागणूक, जात पात धर्म त्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस आणि मानवता ही भावना आपल्या मनामध्ये निश्चित असावी। विद्यार्थी म्हणून या देशाचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे, तुमच्या खांद्यावर देशाची जबाबदारी आहे। स्वातंत्र्यासाठी ज्यांनी